आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तर मी कोथिंबीरला ना अगोदर धुवून आणि मग कापून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात जे साहित्य वापरणार आहोत ते आहे बेसन पीठ, तांदळाचं पीठ, तीळ, मिरची, लसूण, मीठ. आता मी मिरची, लसूण आणि जिरं हे मिक्सरला वाटून घेते आणि मग आम्ही तुम्हाला पुन्हा दाखवू. आपण जे वाटून घेतलेला मसाला आहे हा आपण याच्यात टाकूया. नंतर मी यात तीळ टाकते. तिळीने छान खुसखुशीत होते वडी, टेस्टला पण छान लागते. नंतर आपण मीठ चवीनुसार ॲड करूया. यात ना मी थोडीशी लाल चटणी पण टाकते. थोडीशी हळद. आता मी याच्यात 1 चमचा तांदळाचं पीठ टाकते. जास्त नाही टाकणार कारण मग वडी खूप ना कडक होते. तांदळाचं पीठ जास्त टाकूया. बेसन पीठ अंदाजाने टाका तुम्ही, कारण कसं याच्यात जास्त पाणी वापरू नका, कारण ऑलरेडी आपण कोथिंबीर धुतली आहे ना, तर त्यात ऑलरेडी खूप पाणी आहे. आता हे पीठ ना मी छान मळून घेते. आपण धुतली आहे ना कोथिंबीर, त्याच्यात ऑलरेडी खूप पाणी आहे. त्याच्यामुळे बेसन पीठ त्या अंदाजाने टाका. असं काही परफेक्ट मेजरमेंट नाही आहे की किती कोथिंबीरला किती बेसन पीठ टाकायचं वगैरे. अंदाजाने घट्ट असं चपातीसारखा गोळा झाला पाहिजे. बघा आता त्याच्यात अजून लागणार आहे बेसन पीठ. जे उरले तुम्ही पीठ आहे ना हे पण टाकते. हे ना मला जे आहे ना एक इडली पात्र आहे, त्याच्यात ते मी भांडे काढून घेतले आणि याच्यात पाणी टाकून वाफ येऊ देईल. आणि ही एक माझी चाळणी आहे, ही याच्यावर परफेक्ट बसते. बघा हिला मी पाणी उकळून घेते आणि मग जे कोथिंबीरचं आपण हे केले सारण केलंय ना ते आपण त्याचे गोळे बनवून त्याच्यात वाफवून घेऊया. पाणी छान उकळत आहे, तर मी याच्यात चाळणीला ना थोडंसं असं तेल लावून घेऊ, जेणेकरून मग ते वड्याच्या आहेत ना जे आपण आता उंडे बनवणार आहे खाली चिपकणार नाही. आता याला ना थोडंसं तेल लावून घेते माझ्या हाताला आणि मग याचे आपण गोळे करून याच्यात वाफायला ठेवू. ना अंगठी आहेत ना काढून घेते, त्याला पीठ लागेल, त्याला ते थोडंसं तेल लावून घेते. करून घ्यायची वाफायला ठेवायची. त्याकडे 15 दिवसात वगैरे कोथिंबीर वडी बनवत असते, सगळ्यांना आवडते. डाळ भात सोबत तर खूप छान लागते.
तर यावर ना आपण झाकण ठेवूया आणि याला आता कमीत कमी 15 मिनिटं तरी वाफू देऊ आणि मधून मधून चेक करत राहायचं टूथपिकने वगैरे ना की शिजलंय की नाही म्हणून. आपण चेक करूया वड्या शिजल्यात की नाही. अशी टूथपिक घ्यायची आपण गॅस बंद करूया आणि याला अर्धा तास ते पाऊण तास पूर्ण थंड झालं की मग आपण याच्या वड्या करणार. वड्या केल्यानंतर मग तुम्हाला तळून दाखवते. तर मी कढई तापत ठेवते आणि तेल गरम करून घेते तळण्यासाठी आणि या वड्या करून घेते. छान थंड झालेलं आहे. छान झालं आपल्या वड्या. छान थंड झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता कढई ठेवलेली आहे. मी गॅस सुरू करते आणि तेल तापू देते आणि मग याला कट करूया आपण वडीला. आता मी वड्या कट करून घेतल्यात अशा बघा एवढ्या जाड. या तळून घेऊया आपण. तेल तापलंय तर हे टिश्यू पेपर घेते ना किचन टिश्यू पेपर. गॅस मीडियमच ठेवायचं जास्त फास्ट नाही करायचं. आता मग ते वरती तर ते मला छान वाटेल लाल कलर ते आतून कच्चा राहते. म्हणून बेसन घातलंय आपण याच्यात. पाहिजे नाही थोडस त्याला शिजू द्या आणि मग आपोआप त्या वरती येतील अशा. बघा असं लो टू मिडियम हीटवर होऊ द्यायच्या वड्या. जास्त फास्ट गॅस करायचा नाही. हळूहळू त्या नाही तर मग तुटतात. तुम्ही फास्ट याच्यावर केल्यात छान खरपूस भाजायचे. काढून घेते वड्या. वास येतोय ना घरात कोथिंबीर वडीचा. तर रेडी आहे आपली कोथिंबीर वडी. बघा कशी दिसते. छान झाली. टेस्ट करून सांगते तुम्हाला. आणि बघा किती छान क्रिस्पी झाली. बघा कशी वाटते आपली कोथिंबीर वडी. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही ट्राय केली माझी रेसिपी आणि तुम्हाला आवडली. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी बनवत राहीन. पण तुम्ही लाईक करायला मात्र विसरू नका, शेअर करायला विसरू नका. भेटूया परत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. सगळ्यांना ओम साईराम.